नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण एका ताईच्या कमेंटनुसार टॉपची कटिंग करणार आहोत. तर त्या ताईंसाठी मी हा खास व्हिडिओ काढलाय. मी पेपर घेतलाय आणि बंद बाजू माझ्याकडून आहे, ओपन बाजू पुढून आहे. तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुमचं जे काही माप असेल त्यानुसार तुम्ही जरी सांगितलं कोणत्या चेस्टनुसार तुम्हाला ड्रेसची कटिंग लागते तर नक्की त्यानुसार पण आपण कटिंग करायला नक्की दाखवू. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. उंचीमध्ये जी काही तुमची उंची असेल त्याच्यामध्ये तुम्ही 2 इंच मिक्स करा. आता समजा आपली उंची आहे याच्यामध्ये 37 इंच. 37 मध्ये तुम्ही 2 इंच मिक्स करा, 39 होऊन जाते. 39 वर आपण एक लाईन आखून घेऊ. सगळ्यात अगोदर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता दुसरं माप उंची झाल्याच्या नंतर 2 इंच आपण त्याच्यामध्ये मिक्स केलं. शोल्डरमध्ये कमी जास्त होऊ शकतं. 37 चेस्टमध्ये शोल्डर आले 15 इंच, त्याच्या निम्म आपल्याला घ्यायचे 7.5 इंच. 7.5 वर आपण घेतलं शोल्डर, तर तेच आपल्याला माप परत 7.5 मोंड्यासाठी टाकायचे. बघू शकतात. आता आपल्याला काय करायचंय, चेस्ट आपल्याला किती घ्यायचे. 37 मध्ये आपल्याला 3 इंच हे कंपल्सरी घ्यायचंय. बरोबर 37, 38, 39, 40 हे आलं 40. 40चा चौथा भाग किती येतो, 10 इंच. मग आपल्याला हे माप किती टाकायचंय, 10 इंच टाकायचंय. 10 इंच बरोबर. आता याच्यामध्ये शिलाई मार्जिंग आली नाही, एकदम कम्फर्टेबल तुम्हाला बसावा हा ड्रेस. याच्यासाठी आपण एक 3 इंच लुजिंग दिली. नंतर तुम्ही 1.5 इंच जरी तुम्ही शिलाई मार्जिंग ठेवली तरी भरपूर झाली. 1.5 इंच ठेवू शकता. बरोबर आपण हे 1.5 इंच घेतलं. इथं मी 1.5 इंच तुम्ही लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच पाठीमागे यायचंय. चूल पडू नये मोंड्यामध्ये, त्याच्यासाठी अर्धा इंच पाठीमागे आलंय. आणि जसं आपण ब्लाऊजला 1 इंच 1.5 इंच जसं माप घेतो त्यानुसार आपण हे माप पण घ्यायचंय. जसं हे 1.5 इंच आलं आणि हे 1 इंच आलं. त्याच्यानंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा. आकार देऊन घेतला. आता तुम्हाला काय करायचंय, कंबर उंची टाकायची. कंबर उंची तुम्ही 14.5 15 वर टाकू शकता. आता मी 15 वर टाकली तर शिवून किती होणार, 14.5 इंच, कारण अर्धा इंच शोल्डर वरती मुडपला जाणार. आता कंबर उंची आपण टाकली 15 इंचावर. बरोबर. आता कंबर घेर किती आहे हे आपल्याला पाहिजे. तर आपण कंबर उंची 15 टाकली, कंबर घेर आहे 31. आता 31 मध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे. वरती आपण किती मिक्स केलं, वरती आपण आता कंबर घेर किती आपलं 31, वरती आपण 3 इंच मिक्स केलं. इथं आपल्याला 2 इंच मिक्स करायचे म्हणजे 33 झालं. बरोबर. आता 33चा आपल्याला चौथा भाग करायचा. 33चा आपण चौथा भाग करू. ह्या पद्धतीने तुम्ही टॉप शिवून बघा, एकदम परफेक्ट असा येऊन जाणार. 38 आणि 37 चेस्ट एकदम परफेक्ट बसून जाईल. किती आलं, 8.25 इंच. 8.25 इंचावर आपण एक मार्किंग केली. आता वरती आपण 1.5 घेतला शिलाई मार्जिंग, आपण खाली पण 1.5 घेतलं, काही हरकत नाही. बरोबर. आता आपल्याला जिथं आपले कट येते ती आपली कट उंची जरी बोललं तरी चालते. आता ते एक तर हाईटनुसार पण असते किंवा 21 पर्यंत ठीक आहे. 20-21 एकदम बरोबर माप बसतंय. 21ला आपण एक मार्किंग केली. आता ही आपण उंची घेतली. बरोबर. आता आपण एक लाईन आखून घेऊ. आता सीट घेर आहे आपला किती, 38. 38 मध्ये आपल्याला फक्त 1 इंच मिक्स करायचं आहे म्हणजे 39. हां. आता आपल्याला काय करायचं बघू शकतात, सोपं गणित आहे. वरती आपण चेस्टमध्ये 3 इंच मिक्स केले, जे आपलं माप आहे त्याच्यामध्ये 3 इंच मिक्स केले, नंतर 40 आले. कंबर घेरामध्ये आपण 2 इंच मिक्स केले, वरती 3 केलं, खाली 2 केलं, त्याच्या खाली आपण 1 इंच मिक्स केले. हे जरी लक्षात ठेवलं तरी एकदम परफेक्ट तुमचा टॉप येऊन जाणार. आता आपल्याला सीट घेर किती आलाय, 38 आहे. 38 मध्ये 1 इंच मिक्स केलं, 39 आलं. आता 39चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 39चा आपण चौथा भाग केल्या जवळजवळ 9.25 इंच, म्हणजे 10 इंचाला पण 2च लाईन कमी आहेत. जे काही माप आले ते आपण टाकून घेऊ. आणि इथं फक्त आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचंय.
आता 2 ठिकाणी आपण 1.5 इंच जास्त घेतले, आपली शिलाई मार्जिंग झाली आणि इथं आपण 1 इंच जास्त घेतले. जसं मी तुम्हाला हे 1 इंच आलं आणि हे 1.5 इंच आलं ते बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, ही लाईन पूर्ण आखून घ्यायची. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते का कटच्या वेळेला कोणते मिस्टेक होते का ज्यावेळेस कट पलटी पडतो. आता हे माप किती आले, 11 इंच. तेच 11 इंच आपल्याला खाली पण घ्यायचं आहे. 11 इंच आपण खाली घ्यायचं आहे. आता आपण हे 11 इंच हे माप कोणत्या लाईनवर घेतलं, ह्या लाईनवर घेतलं 11 इंच बरोबर. परत एकदा आपल्याला ह्या लाईनपासून 1 इंच आतमध्ये घ्यायचं म्हणजे 10 इंचावर बरोबर. आता आपण तसंच एक 10 इंचावर एक मार्किंग करू आपल्याला लाईन आखून घेण्यासाठी आणि 1 इंच परत पुढे घेऊ म्हणजे ही स्ट्रेट लाईन आपली येऊन जाईल. कारण मोठी पट्टी जर असेल तर आपल्याला ती पण गरज पडणार नाही, पण सरळ लाईनसाठी आखून घेतली. आता ज्या वेळेस आपण 1 इंच आपण हे माप घेतो त्यावेळेला कट अजिबात पलटी पडत नाही आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही, एकदम फिनिशिंग सोबत काम येऊन जातं. आता वरचं आपण जोडून घेऊ. बघू शकता एकदम कमी वेळामध्ये आपण ड्रेसची कटिंग केली. आता येऊया आपण गळ्याकडे. आता गळा आपल्याला किती घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता. मी 3 इंच गळा घेते. आपल्याला खाली जास्त डीप पण नको आहे तर 3 इंच गळा घेतला आहे. पाठीमागचा गळा 6 इंच घेतला आहे. 3ला 3 वरच आपण एक बॉक्स करू कारण 3 एवढं पण कमी नाही आहे, मापात आहे. म्हणजे जसं आपण रेडीमेड टॉप घेतो त्यानुसार याची फिनिशिंग येऊन जाईल. आता 3 इंच जरी तुम्ही गळा घेतला तर पाठीमागचा पुढचा भाग कसा कट करायचा मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवले ब्लाऊजमध्ये. तर त्यानुसारच तुम्ही अगोदर जर डबल पेपर असेल तर तुम्ही अगोदर कटिंग करताना कडेपासून कटिंग करायची, ही कटिंग करून घ्यायची, नंतर पेपर बाजूला करायचा, नंतर फ्रंट कटिंग करायचे. गळा जर उतरत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरा, गळ्याला थोडासा उतार द्या. आता आपण करणार आहोत याची कटिंग. तर कटिंग करताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात का कटिंग करताना आपल्याला कशी कटिंग करावी लागते. आपण अगोदर गळ्यापासून सुरुवात करू. आता एक एक भाग मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला पाठीमागचा गळा जर जास्त घ्यायचा असेल तर तुम्ही पाठीमागचा गळा जास्त पण घेऊ शकता किंवा कमी घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा कट करू शकता. नंतर आपण याची कटिंग करू. खूप कमी वेळामध्ये आपण टॉपची कटिंग करतोय आणि कोणती पण साईज असू द्या. हे 3 इंच 2 इंच आणि 1 इंच हे मिक्स करायला विसरू नका कारण याने काय होतं फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते, प्रॉपर फिटिंग येऊन जाते आणि कुठेही अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही. आणि नंतर ज्या वेळेस आपली पूर्ण कटिंग होती तर त्यावेळेला ही लाईन एकत्र करा आणि इथं थोडंसं टच द्या का तुमच्या लक्षात येईल आपल्याला शिलाई द्यायच्या वेळेस का पाठीमागचा भाग पुढचा भाग दोन्ही एकच झाला आहे का नाही. जसं इथं मी दाखवते बघू शकतात. आता अगोदर असाच ह्या पद्धतीने पाठीमागचा भाग कट करायचा आहे आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही फ्रंट भाग कट करता तर त्यावेळेला तुम्ही मुंड्याची कटिंग करा. तर तुम्हाला कशी पद्धत वाटली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.